प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी आपली जमीन धमकी देऊन हडपली आहे। वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी ही जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचे सहकारी अडकल्याने अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा गोत्यात येण्याची शक्यता आहे। बीड प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी झडत आहेत। मात्र आता थेट त्यांच्याच कुटुंबातील असलेल्या सारंगी महाजन यांनी सुद्धा आता जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप आहे तो धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः सारंगी महाजन आहेत। मॅम, काय सांगाल? थेट तुम्ही कुटुंब म्हणून स्वतःही आता एक गंभीर आरोप करत आहात, नेमकी तुमची मागणी काय आहे? कशा प्रकारे तुमची फसवणूक झालेली आहे? प्रवीण महाजन यांच्या नावे जी जमीन परळी वैजनाथ जिरेवाडी येथे होती त्या जमिनीमध्ये धनंजय मुंडेचे जे सगळे कर्मचारी वर्ग आहे आणि त्याच्या घरातला नोकर आणि त्याच्या हाताखाली काम करणारे त्याचं सगळं ऐकणारे जे लोक होते त्यांनी पूर्ण सिच्युएशन तयार करून ती जमीन माझ्याकडनं खोटी रजिस्ट्री लावून घेतली, त्याची दहशत निर्माण केली आणि त्या एवढी करोडो रुपयाची जमीन माझ्याकडून फक्त 21 लाखात घेतली। राजीनामाची मागणीला मी समर्थन करते, माझ्याकडून पण करते। नुसताच राजीनामा नाही तर त्याची आमदारकी पण रद्द करा, त्याला जरा घरी बसवा 5 वर्ष आणि घरी बसवून त्याला जरा सामान्य जनतेमध्ये फिर, किती नाल्या उघड्या आहे, लोकांचे काय संसार चव्हाट्यावर आलेले आहेत, परळी शहराची काय दशा करून ठेवली आहे ते जरा डोळ्यांनी बघ। दोघं नवरा बायको फिरा, त्यांनी बघावं। जे आता सत्तेत माज आल्यासारखे दोघंही वागतात आहे, बहीण पण त्याच्यात सामील आहे, ती पण वागते आहे। थोडी नशा यांची उतरवा। मी महाराष्ट्र शासनाला म्हणणार आहे की यांचा माज उतरवा। हे फक्त सत्तेच्या जीवावर सगळी दादागिरी आणि सामान्य जनतेला वेठीस धरतात। हे सगळं त्यांची नशा उतरवण्याचं काम महाराष्ट्र शासनच करू शकतं। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।